हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, 2 दिवसातच येत आहे रक्षाबंधन, त्यामुळे आपल्याकडे बहाणा तर आहेच बनवण्याचा. तर नक्कीच बनवा तुम्ही रक्षाबंधनसाठी हा स्वीट बर्फी चॉकलेट कलाकंद. अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनून जातं. तर लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले इन्ग्रेडियंट्स बघा, घेऊन या आणि नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. आणि बरं, जाताना भावासाठी सुद्धा घेऊन जा हा. मी तर चालली आहे घेऊन माझ्या भावासाठी. चला तर फ्रेंड्स, टाइम वेस्ट न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे घेतलेले आहे मी एव्हरीडेची मिल्क पावडर, जे मी घेतलेले आहे 2 कप पूर्ण आहेत. आणि वजन प्रमाण बोलायचं म्हटलं तर 200 ग्रॅम इतकं ह्याचं वजन आहे. आणि आता आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे 1 कप नॉर्मल टेम्परेचरवर असलेलं पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व मिल्क पावडर आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला अगदी 2 मिनिटात हे बॅटर होऊन जातं. बघू शकता. आणि माझं बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे. तर दुसऱ्याच वेळी मी ठेवलेला आहे, कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. तर आपल्याला यामध्ये आपला नॉर्मल जो पाणी प्यायचा ग्लास असतो तो 1 ग्लास दूध घ्यायचा आहे. दूध मी नॉर्मल गरम करून घेतलेला होता, बॉईल केलेला नव्हता, जस्ट गरम करून बाजूला काढून ठेवला होता ग्लासमध्ये. आणि तो मी इथे यूज केलेला आहे. म्हणजे इथे आपल्याला बॉईल केलेला दूध वापरायचं नाही आहे. जस्ट थोडंसं गरम करून आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे दूध. आणि दुधाला उकळी आली की त्यानंतर इथे आपल्याला अर्धा कप इतका साखर टाकून घ्यायचा आहे. माझ्याकडे शुगर पावडर होती, पिठी साखर, म्हणून मी ती टाकली. नसेल तर तुम्ही अर्धा कप आपली नॉर्मल साखर टाकली तरीही चालेल. आपल्याला साखर जे आहे ते पूर्णपणे वितळून घ्यायचे आहे. साखर त्यामध्ये मेल्ट झाली ते चेक करायचं आहे. आणि साखर पूर्णपणे मेल्ट झाली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चम्मच इतकं लिंबाचा रस. लिंबाचा रस टाकल्यावर आपल्याला गॅसचं फ्लेम जे आहे ते लो करायचं आहे. आणि मग तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दूध जो आहे तो पूर्णपणे फाटला गेलेला आहे. तर 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपलं जे मिश्रण आहे ते रेडी झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण जो बनवलेला बॅटर आहे पाणी आणि मिल्क पावडरचं, हे आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. अजिबात टाईम न वेस्ट करता आपल्याला लगेचच हे मिक्स करून घ्यायचं आहे. नाहीतर आपला दूध जो आहे जे आपलं ते खाली पॅनला लागू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला मिक्स करतच हलवून घ्यायचं आहे. अजिबात असं मोकळं ठेवायचं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे अजून झालेलं नाही आहे, पण थोडंफार असं घट्ट होत आलेलं आहे, थिक झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर अशाच पद्धतीने आपल्याला हाय आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला अशाच पद्धतीने हलवत ते मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हलवत राहायचं आहे. आपल्याला पॅनला जे आहे ते चिपकू द्यायचं नाही आहे. तर ही प्रोसेस आपल्याला जास्तीत जास्त 8 ते 10 मिनिटं इतकं करायची आहे. बस हा इथेच 10 मिनिटाचा वेळ लागतो, नाहीतर खूप इझी बनून जाते ही रेसिपी. तर अशा पद्धतीने आपल्याला हलवत राहायचं आहे. बाकी आपल्याला यामध्ये खास असं कोणते इन्ग्रेडियंट्स लागणार नाही आहे. मी इथे चॉकलेट बनवते, त्याच्यामुळे मला इथे चॉकलेट लागणार आहे, पण तुम्ही नॉर्मल अशीच सुद्धा खाऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता आपलं जे मिश्रण आहे कलाकंदचं ते आपलं रेडी झालेलं आहे. आपल्याला पूर्णपणे त्याच्यामधलं मॉइश्चर जे आहे ते काढून टाकायचं आहे.
एकदम ड्राय असं करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि अगदीच फक्त 10 मिनिटातच मी हे पूर्ण करून घेतलेलं आहे. फक्त 10 मिनिटं लागतात, मी टाईम बघून सांगते आहे. सो फक्त 10 मिनिटं आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर मी इथे केक टिन घेतलेला आहे आणि इथे मी खाली लावलेला आहे बटर पेपर आणि त्याच्यावरती मी थोडंसं मेल्टेड बटर हे केलेलं होतं, स्प्रेड केलेलं होतं. आणि यामध्ये आपलं जे कलाकंदचं जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर आपण जो केक टिनमध्ये मिश्रण टाकून घेतलेला आहे तो आपल्याला पूर्णपणे 1 लेअरमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आपल्याला एकाच लेअरमध्ये सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर आपलं सेट करून झालेलं आहे मस्तपैकी. आता हे आपण साईडला ठेवून देणार आहोत, तुम्ही पाहू शकता. आता साईडला ठेवून देऊया, थंड व्हायला. थोडंफार गरमच आहे. तर आता आपल्याला घ्यायचं आहे चॉकलेट. इथे मी डार्क चॉकलेट यूज केलेलं आहे. 250 ग्रॅम इतकं चॉकलेट आहे हे. तर हे मी कट करून घेते बारीक, जेणेकरून चॉकलेट जो आहे तो लवकरात लवकर मेल्ट होऊन जाईल. आणि एका बाउलमध्ये घेणार आहे मी. तर आपल्याला आता चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे पाणी. आपल्याला उकळवून घ्यायचं आहे ॲक्च्युली. आणि त्यामध्ये आपल्याला चॉकलेटचं बाउल ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवून देणार आहे, जेणेकरून जे आपले चॉकलेट आहे ते लवकरात लवकर मेल्ट होईल. पण आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे आपल्याला झाकणावरचं जे पाणी आहे ते आपल्याला चॉकलेटवरती पडू द्यायचं नाही आहे. म्हणून ते आपल्याला पाणी जसंही सुटायला लागलं की आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे. फक्त 2 मिनिटात चॉकलेट जे आहे ते मेल्ट होऊन जातं. तुम्ही पाहू शकता. 2 वेळा मी हे प्रोसेस केली. पाणी चॉकलेटवरती पडलं तर चॉकलेट जे आहे ते आपलं खराब होऊन जातं. तर चॉकलेट थोडं थोडं मेल्ट व्हायला झालेलं आहे. तर आता आपण हे अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हलवलं तर चॉकलेट जे आहे ते लवकरात लवकर मेल्ट होऊन जातं. तर अगदीच 2 मिनिटं ही प्रोसेस केल्याच्या नंतर आपलं चॉकलेट जे आहे ते पूर्णपणे मेल्ट होऊन जातं. तुम्ही पाहू शकता आपलं चॉकलेट पूर्ण मेल्ट झालेलं आहे. आणि याचबरोबर मला लागणार आहे व्हाईट चॉकलेट. तर ते सुद्धा मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे. तर त्याआधी आपण घेणार आहोत आपलं जे केक टिनमध्ये आपण जे बॅटर व्यवस्थित सेट करून ठेवलं आहे त्यावरती आपल्याला चॉकलेट टाकून घ्यायचं आहे. तर आपण जे चॉकलेट मेल्ट केलेलं आहे तो याच्यावरती टाकून घेणार आहोत. चॉकलेट अगदी छान मेल्ट झालेलं आहे. तर आपण चॉकलेट याच्यावरती स्प्रेड करून घेऊया. चॉकलेट पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याला सेट करायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला चॉकलेट स्प्रेड करायचं आहे आणि चॉकलेट सर्वीकडे पूर्णपणे सेट व्हावा यासाठी अशाच पद्धतीने टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे कोणत्याही ठिकाणी जाड किंवा कमी असं राहणार नाही. चॉकलेट पूर्णपणे 1 लेअरमध्ये सेट होऊन जाईल. तर असं टॅप करून झाल्याच्या नंतर आपल्याला 5 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे चॉकलेट. हे जे टीन आहे तेच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे व्हाईट चॉकलेट सुद्धा आपला मेल्ट झालेला आहे. व्हाईट चॉकलेट ॲक्च्युली नॉर्मल टेम्परेचरवर आला की लगेच घट्ट व्हायला लागतो आणि म्हणूनच मी लगेच त्याला पायपिंग बॅगमध्ये टाकून घेणार आहे. इथे मी पायपिंग बॅग यूज केलेले आहे. तुमच्याकडे नसेल तरीही चालेल. ॲक्च्युली चॉकलेट जे व्हाईट चॉकलेट जो मी वरती जस्ट डेकोरेशनसाठी यूज केलेला आहे तो नाही यूज केला तरीही चालेल. आणि जर तुम्हाला यूज करायचा असेल तर आपल्या इकडे मिल्की बार करून छोटा चॉकलेट मिळतो, अगदी 5 रुपयालाच मिळतो. तो जर तुम्ही गरम पाण्यामध्ये ठेवलात आणि तो जसं मी डेकोरेशन करते तशा पद्धतीने ते चॉकलेट तुम्ही डेकोरेशनसाठी यूज करू शकता. तर व्हाईट चॉकलेट जितकं बाहेर येईल तितक्या साईजचं कट करून घ्यायचं आहे. मी हातावरती ट्राय करून पाहिलं होतं चॉकलेट येतंय की नाही, कारण व्हाईट चॉकलेट जो आहे तो लगेच जाम होऊन जातो.
तर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेशनसाठी याचा यूज करू शकता। इथे तुमच्याकडे राईस बॉल किंवा बाकीचे स्प्रिंकल्स जे असतात ते केक चॉकलेटसाठी यूज होतात ते असतील ते तुम्ही त्याच्याने डेकोरेट केलं तरीही चालेल किंवा असं प्लेन ठेवलं तरीही चालेल। तर 15 मिनिटानंतर, ॲक्च्युली 5-10 मिनिटामध्ये सेट होतं, पण मी चॉकलेट जे आहे ते मी 15 मिनिटं ठेवलेलं होतं। 15 मिनिटानंतर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तर चॉकलेट आहे ना ते फ्रीजमध्ये एकदम सेट होऊन जातं, पूर्णपणे चिपकून जातं। त्यामुळे आपल्याला ज्या बाजूने आहे ते सुरीने आपल्याला थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपलं बर्फी जे आहे, जो कालाकंद आहे तो पूर्णपणे बाहेर येतो, पण काही वेळेला काय होतं, जे चॉकलेट आहे ते जास्त जर कडक झालं असेल तर ते तुटण्याची भीती असते। त्याच्यामुळे आपल्याला बाजूने आहे ना व्यवस्थित पूर्णपणे आधी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि आपण केक टिनला खाली बटर पेपर लावलेला आहे, त्याच्यामुळे खालून ते अलगद निघतं। फक्त आपल्याला साईडने बाजूला व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे। फक्त मी उलटं करून एकदा टॅप केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्णपणे व्यवस्थित अजिबात चिपकलेला नाही आहे, कारण आपण बटर पेपर टाकलाय। सो जर बटर पेपर जमलंच तर नक्की टाका तुम्ही। तर आपल्याला बटर पेपर काढून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे, अगदी हलक्या हाताने आपल्याला घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान यम्मी दिसतो आहे। त्याच्यामध्ये चॉकलेटची लेअर लावून इतकं स्वीट आणि वेगळी टेस्ट येते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा फ्रेंड्स। आणि आपलं मेन जे आहे ते झालेलं आहे। आणि खूप इम्पॉर्टंट म्हणजे ह्याला कट कसं करायचं, कारण आपण जर जोराने प्रेस केलं तर आपलं चॉकलेट जे आहे ते तुटून जातं। त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला फक्त चॉकलेट आहे ना त्याच्यावरती अशी लाईन करून घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने करायचं। जर तुम्ही जोराने प्रेस केला तर चॉकलेट कडक झालेला असतो, तो तुटून जातो। त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने असं आपल्याला फक्त चॉकलेटला थोडंसं कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही साईजच्या कोणत्याही शेपच्या पाहिजे तसं तुम्ही कट करू शकता। ह्याला कट करायचं ते मेन हे असतं, म्हणजे त्याची म्हणजे एक वेगळी टेक्निक असते। तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत, अगदी हलक्या हाताने करायचे आहेत आपल्याला। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, असं कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला चाकू जो आहे तो सारखा क्लीन करून घ्यायचा आहे, तरच आपले जे पीसेस आहेत ते व्यवस्थित कट होऊन जातील। आणि सेकंड टाइम जेव्हा आपण कट करतो तेव्हा चाकू जो आहे, जी आपण लाईन आखलेली होती त्याच्यावरती ठेवून अगदी खालपर्यंत कट करायचं आहे आणि ती बाजू वेगळी करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे फ्रेंड्स। तर फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अशा पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये छान अशी रेसिपी होऊन जाते। नक्की ट्राय करून खा आणि मग मला कमेंट करा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली। तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, मस्त छान असे पीसेस झालेले आहेत कट करून। हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, अगदी 8 दिवसापर्यंत तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये। तर आपण लिलीला विचारूया की लिलीला रेसिपी माझी कशी वाटली। छान वाटली। हॅपी रक्षाबंधन, थँक्यू। तर फ्रेंड्स, आता मी जे आहे ते आपण जर गिफ्ट कोणाला करायचं असेल तर कशा पद्धतीने करू शकतो। तर इथे जे पीसेस कट केलेले होते ते मी आपल्याकडे जे कप केकचे नॉर्मल पेपर कप जे होते त्याच्यामध्ये मी ठेवून असे बॉक्समध्ये ठेवलेले आहेत। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही पॅकिंग करू शकता। माझ्याकडे जो प्रशांत कॉर्नरचा बॉक्स होता त्याच्यामध्येच मी ठेवून असं दाखवलेलं आहे। तर असं गिफ्ट रॅपिंग करून तुम्ही तुमच्या भावासाठी घेऊन जाऊ शकता। तर नक्की ट्राय करा फ्रेंड्स माझी रेसिपी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर बेल आयकॉनचं बटन क्लिक केलं नसेल तर बेल आयकॉनचं बटन क्लिक करा।
माझी मम्माची रेसिपी मला खूप आवडली आणि मी मम्माची खूप लाडकी आहे. थँक्यू माय डिअर फ्रेंड्स. वेलकम. हॅपी रक्षाबंधन एव्हरीवन. हॅपी रक्षाबंधन एव्हरीवन. खूप सारा मजा करा, एन्जॉय करा. खूप सारा मजा आणि एन्जॉय करा. बाय बाय. आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू. थँक्यू फ्रेंड्स. आता पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपी बरोबर. नवीन रेसिपी बरोबर भेटूया. बाय बाय. हॅपी रक्षाबंधन.